श्रीगुरुभ्यो नमः परमगुरुभ्यो नमः श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्यगुरुभ्यो नमः श्रीवेदव्यासाय नमः ज्ञानानन्दमयं देवं निर्मलस्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानां हयग्रीवमुपास्महे बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगताजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत् वेदनिध्यालवालोत्तः विदिशां चिन्तितप्रदः सत्यव्रताकल्पद्रुः भूयादिष्टार्थसिद्धये सत्याभिज्ञकराब्जोत्थान् 50 वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमि न्यायसुधार्तान् यैरहं शुकवत्सम्यक् शिक्षितोऽस्मि कृपालुभिः तान् वन्दे आत्मतीर्थार्यान् सदा विद्यागुरून् मम आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। प्रथमतः तुम्हा सगळ्यांना मध्वनवमीच्या शुभेच्छा। याच मध्वनवमीच्या निमित्ताने श्रीमंत मध्वाचार्य आपल्या सर्वांचे गुरु जगद्गुरू असणाऱ्या मध्वाचार्यांच्याबद्दल आपण 1-2 गोष्टी समजून घ्यायचा आज प्रयत्न करणार आहोत। एकतर मध्वाचार्यांचा काळ हा जवळजवळ 700 वर्षापूर्वीचा काळ आहे। 700 वर्षापूर्वी मध्वाचार्य या भूतलावर अवतार घेतलेले आहेत। त्या काळामध्ये जेव्हा त्यांनी अवतार घेतला त्या काळामध्ये परिस्थिती खूप बिकट होती। एकतर मुसलमानांची हावळी, त्यांचं राज्य चालू होतं आणि त्यातही पुन्हा ख्रिस्त लोकांचाही प्रभाव होता। या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये आचार्यांनी एकूणच आपला धर्म कुठंही निघून जाऊ नये, बुडू नये, त्याचा व्यवस्थित सांभाळ व्हावा यासाठी भगवंतानीच त्यांना आज्ञा दिली होती। सुमध्विजयमध्ये नारायण पंडिताचार्य म्हणतात, विज्ञान भानुमती काल बलेन लीने दुर्भाष्य संतमस संततितो जनेंदे मार्गात सतां स्खलत खिन्न हृदो मुकुंदम देवाश्चतुर्मुखमुखा शरणं प्रजग्मुः। म्हणून भगवंतानीच मध्वाचार्यांना जेव्हा आदेश दिला की या जगामध्ये असणारे सज्जन लोकांचा उद्धार करा, तुम्ही अवतार करा म्हणून आज्ञा दिल्यावर मध्वाचार्य म्हटले, हे जगामध्ये सज्जन लोकच नाही आहेत, मोजण्यासारखे आहेत म्हणून सांगितल्यावर भगवंत म्हणतो, जसं अग्नीवर निखारावर राख बसावी आणि ती फुंकल्यावर जशी आपल्याला निखार दिसते, त्याप्रमाणे या जगामध्ये सुद्धा सज्जन लोक आहेत, फक्त त्यांना निरखून पाहण्याची गरज आहे आणि त्या सगळ्यांना तुमची गरज आहे। तुम्ही जावा आणि त्या सगळ्यांचा सज्जनांचा उद्धार करा म्हणून आदेश दिल्यावर तो आदेश शिरसा वंद्य मान्य करून आचार्य या भूतलावरती अवतार घेतात आणि 1238 इसवी सन 1238 या वर्षी पाजक नावाच्या क्षेत्रामध्ये, उडुपीच्या जवळ येतं पाजक क्षेत्र, त्या पाजक नावाच्या क्षेत्रामध्ये आचार्य अवतार घेतात। संपूर्ण लक्षणचनं नवराजमान द्वारांतरं परमसुंदर मंदिरं तत्। संपूर्ण लक्षणांनी युक्त होते आचार्य असे मध्वाचार्य। त्यांच्या वडिलांचं नाव
नुडिल्लाय नारायण भट्ट म्हणून त्यांच्या वडिलांचं नाव होतं. आईचं नाव वेदवती. या दोघांनीही अनेक व्रतवैकल्य केले होते त्यांनी, की चांगला मुलगा आम्हाला जन्माला यावा आणि आमचा उद्धार व्हावा म्हणून अनेक वर्ष तपश्चर्या, व्रत, नियमादी सगळं काही केल्यावर श्रीमंत मध्वाचार्य त्यांच्या कुलामध्ये अवतार घेतात आणि अनेक वेळा आचार्य लहानपणापासून अध्ययन करताना बघा त्यांची महिमा तिथूनच आपल्याला पाहायला मिळते. लहान असतानासुद्धा वडिलांनी अक्षराभ्यास करून देताना आ ई आपण लिहितो त्याप्रमाणे लिहून दिलेली जी काय पाटी, त्या काळामध्ये पाटी नव्हती, दगडावरच लिहायचं आणि तेच दगड पुन्हा दुसऱ्या दिवशी वापरून त्याच्यावरच लिहून वगैरे द्यायचे. दुसऱ्या दिवशी तेच अक्षर पुन्हा गिरवण्यासाठी सांगितल्यावर आचार्य म्हणतात, त्यांचं लहान अवतार घेतल्यावर त्यांचं नाव वासुदेव म्हणून ठेवलं होतं. ते वासुदेव म्हणतो की लिपिकुलं ननुतात गते दिने लिखितमेव पुनर्लिखितं कुतः. म्हणजे काल लिहून दिलेलं आहे हे पुन्हा तेच का लिहून द्यायला लागलात म्हणून असा प्रश्न करतात. म्हणजे आचार्य त्यांना एकतर शिकायची गरजच नव्हती. अत्र जन्मनिने यत् पठितन्ते चैत्रभाती कथा मित्यमनोक्ते पूर्वजन्मसुही वेद पुरेदम. त्यांना अभ्यासाची गरज नाही आहे. ज्यांची पत्नी सरस्वती देवी आहे त्यांना विद्या वेगळी शिकायची गरज नाही आहे. सगळ्या गोष्टी त्यांना ते जाणून आहेत, सर्वज्ञ आहेत, म्हणून सर्वज्ञ आचार्य म्हणून त्यांना अजून एक नाव. अशा प्रकारे त्यांचं बालपण गेलेलं आहे. थोडे दिवस गेल्यानंतर आईवडिलांच्याकडून आज्ञा घेऊन आश्रमासाठी ते निघतात, परंतु आईवडील आज्ञा देत नाहीत. आम्हाला दुसरे मुलं नाहीत बाबा, तू आश्रम घेऊ नको म्हणून सांगितल्यावर क्षणेन कौपीन धरऊ निजंपटम विदार्य हे तात कुरुष्व साहसम इति मुमुक्त्वा विभुर्ब्रवीत पुनः शुभांतरायम न भवांश्चर्येदिती. त्यांनी आश्रम घेऊ नको म्हणून प्रार्थना हे करतात, सांगतात मुलाला, वासुदेवला, आणि प्रदक्षिणा घालून तुला नमस्कार करतो बाबा, तू आश्रम घेऊ नको म्हणून सांगितल्यावर वासुदेव म्हणतो की आता तुम्हीच प्रदक्षिणा घातल्या, आणि प्रदक्षिणा घातल्या या अर्थानं काय झालं, प्रदक्षिणा नमस्कार कोण करते मुलाला? ज्यांचा मुलगा संन्यास आहे तेच आईवडील त्या मुलाला नमस्कार करतात ना. त्यामुळे आता तुम्हीच नमस्कार केला आहे म्हटल्यावर मला आज्ञा मिळालेली आहे, आता मी आश्रम घेतो म्हणून सांगितल्यावर त्यांना वाईट वाटते. परंतु त्यांनी एवढंच सांगतात की तुम्हाला तुमचं रक्षण करणारा अजून एक मुलगा तुम्हाला अवश्य प्राप्त होईल, त्याच्यामुळे तुमचा उद्धार होईल म्हणून एवढं सांगून ते निघून जातात. आणि त्यानंतर अक्षोभ्यतीर्थ हे त्यांचे आश्रमगुरू आहेत, त्यांना आश्रम देतात आणि त्यांना अच्युत प्रेक्ष तीर्थांनी आश्रम देऊन त्यांना पुन्हा नामकरण करतात. आनंद तीर्थ म्हणून नामकरण करत आहेत. किती सुंदर नाव आहे आनंद तीर्थ. आनंद तीर्थ या शब्दाचाच अर्थ असा आहे की आनंदकरम तीर्थम किंवा आनंददायकम तीर्थम यस्य सहा. ज्यांचं शास्त्र आनंददायक आहे, जे पालन केल्यावर आचरण आनंद प्राप्त होतो, अशा प्रकारचं शास्त्र ज्यांचं आहे ना त्याला आनंदपूर्वक असणारं शास्त्र अर्थात आनंद तीर्थ असं म्हणू शकतो. तीर्थ म्हणजे शास्त्र. अशा प्रकारचं नाव त्यांनी ठेवलेलं होतं आचार्यांना. त्यानंतर अनेक ठिकाणी त्यांनी संचार केलेला आहे. जवळजवळ एकूण 37 ग्रंथांचं लेखन केलं आचार्यांनी. 37 ग्रंथांचं लेखन करून अनेक वेळा ते बद्रिकाश्रमाला जाऊन समर्पणही केलेले आहेत. याच सगळ्या ग्रंथांना म्हणजे 37 ग्रंथांचा जो संग्रह आहे त्याला सर्वमूलक ग्रंथ असं म्हटलं जातं संस्कृतमध्ये. आणि हेच आचार्य
अख्ख्या आपल्या त्या जीवनामध्ये त्यांनी भगवंतावर इतकं प्रेम केलेलं आहे, इतकी भक्ती केलेली आहे, भगवंताची एकही आज्ञा अजिबात मोडलेली नाही आहे. भगवंताने सांगावं आणि आपण करावं हे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे. शास्त्र म्हणजे काय असते, कशा प्रकारचं शास्त्र आपण त्याचं वाचन करावं, ऐकावं, हे आचार्यांनी आपल्या आयुष्यामध्ये सांगून दिलेलं आहे. हनुम, भीम आणि मध्वाचार्य या तिन्ही रूपामध्ये आचार्यांनी भगवंताची पूजा केलेली आहे. म्हणूनच म्हणतात ना, प्रथमो हनुमान नाम द्वितीयो भीम एव च पूर्ण प्रज्ञस्तृती असतो भगवत कार्यसाधक. म्हणजे पहिला जो अवतार आहे तो हनुमंताचा अवतार आहे. हनुमान रूपामध्ये रामाची पूजा केली, भीमाच्या रूपाने कृष्णाची पूजा केलेली आहे आणि मध्वाचार्यांच्या रूपाने वेदव्यास देवांची पूजा केलेली आहे. म्हणजे रामाची पूजा अनेक वेगवेगळे कार्य करून सेवा केली, तसंच भीमरूपाने कृष्णाची पूजा वेगवेगळे कार्य करून सेवा केलेली आहे. तसंच वेदव्यास देवांची पूजा अनेक ग्रंथ लिहून पूजा केलेली आहे. हे अनेक त्या काळच्या लोकांनी पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे मध्वाचार्यांनी वेगवेगळ्या रूपातून भगवंताची पूजा केलेली आहे. एकदा त्यांनी गीता भाष्य लिहून बद्रिकाश्रमाला जाऊन वेदव्यास देवांना ते दाखवून त्यांची संमती घेऊन, त्यांची शाबासकी घेऊन ते पुन्हा परत आले. आल्यानंतर पुन्हा ब्रह्मसूत्र भाष्य लिहिलेलं आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या ग्रंथांचं लेखन आचार्यांनी केलेलं आहे. त्यामध्ये पुन्हा वेदव्यास देवांनी लिहिलेल्या अनेक ग्रंथांना व्याख्यान भाष्य लिहून आचार्यांनी समर्पकरित्या शास्त्र आपल्याला दाखवलेलं आहे. शास्त्र म्हणजे काय. त्यानंतर पश्चिम समुद्रामध्ये एके ठिकाणी गोपीचंदनाच्या रूपामध्ये दोन मोठे खडे घेऊन नावेतून काही लोक चालली होती. त्यांची नाव बुडू लागली, खूपच वादळ होतं आणि अशा परिस्थितीमध्ये आचार्यांनी त्यांना आपली शाटी जी होती त्या शाटीने असं हात केला आणि ते वादळ शांत झालं आणि त्यांची नाव आपोआप दडाला येऊन पोचली. हे सगळं नावामध्ये असणारे लोक पाहत होते. आचार्यांच्या अनुग्रहानेच आपण या काठेवरती आलोत याची भावना त्यांना होती आणि त्याच भावनेने आचार्यांच्या जवळ येऊन तुम्हाला काय पाहिजे आमच्याकडून सांगा, तुमच्यामुळं आम्ही वाचलो आहोत म्हणून सांगितल्यावर आम्हाला काही नको, तुमच्या नावेमध्ये नौकेमध्ये असणारे जे गोपीचंदन आहे आम्हाला ते द्या म्हणून सांगितल्यावर त्या गोपीचंदनाच्या खड्यातून जेव्हा ते फोडलं गेलं त्यातून कृष्ण परमात्म्याची मूर्ती बाहेर आली आणि तीच मूर्ती अनेक लोकांनी उचलून त्या आत्ताच्या मंदिर आहे तिथंपर्यंत आणलं गेलं आणि नंतर एकट्या आचार्यांनी ती मूर्ती उचलून तिथं स्थापना केलेली आपण ही गोष्ट आपण ऐकतो. तर अशा प्रकारे कृष्ण परमात्म्याची उडपी कृष्णाची मूर्ती आचार्यांनी स्थापना केलेली आहे. त्यानंतर देशाद्यंत सगळीकडे आचार्यांनी यात्रा केलेली आहे. सगळीकडे आचार्य संचार केले आणि त्या संचार करून झाल्यावर अनेक ठिकाणी आचार्यांनी वादविवाद केलेला आहे. वादविवाद करून वादविवाद हा नेहमी करायला पाहिजे, चर्चा गोष्टी करत राहायला पाहिजे, तर भगवंताच्या अनेक गोष्टी आपल्याला कळत असतात. वादविवादातून तत्ववाद निर्माण होतो. वादे वादे जायते तत्ववाद. त्या तत्ववादातून पुन्हा भगवंताचं अस्तित्व निर्माण होतं. ते आपल्याला समजायला लागतं.
अशा प्रकारे आचार्यांनी भगवंताचं अस्तित्व हे कसं असतं आणि काय आहे हे सगळ्यांना समजावून दिलेलं आहे. याच एका गोष्टीवर आपण आचार्यांनी जे काही हे सांगितलं आहे, आचार्यांचे शास्त्र तत्व आपण एका श्लोकामध्ये पाहायचं झालं तर श्रीमन्मध्वमते हरिपरतरः सत्यं जगत्तत्त्वतो भेदो जीवगणा हरेरनुचराः निचच्च भावं गताः मुक्तिर्नैज सुखानुभूतिरमला भक्तिश्च तत्साधनं हेक्षादितृतीयं प्रमाणमखिलं आम्नैकवेद्यो हरिः. अशा प्रकारे हा श्लोक आहे. या एका श्लोकामध्ये सगळं काही आचार्यांचं तत्व इथं दडलेलं आहे. म्हणजे आचार्यांच्या शास्त्रानुसार हरी हा सगळ्यात उत्तम श्रेष्ठ आहे. त्याच्या समानही कोणी नाही, त्याच्यापेक्षाही मोठाही कोणी नाही. आणि हे जग सत्य आहे. तत्वतः तात्विकदृष्ट्या हे जग सत्य आहे. आणि जीवगणांमध्ये परस्पर भेद आहे. आणि परस्पर भेद असून हे जीव जे काही आहेत हे सगळे भगवंताचे सेवक आहेत. आणि त्या सेवकांमध्ये सुद्धा उच्च आणि नीचत्व हा भाव आहे. म्हणजे हा याच्यापेक्षाही तो मोठा, त्याच्यापेक्षाही तिसरा मोठा आणि तिसऱ्यापेक्षाही चौथा मोठा, असं करत करत एकमेकांचे गुरुशिष्यत्व रूपाने एकमेकांच्यापेक्षाही मोठमोठे आणि त्यांच्यापेक्षाही त्यांचे गुरु मोठे, असं करत करत मध्वाचार्य मोठे जगद्गुरू, त्यांच्यापेक्षाही आणि त्यांच्यापेक्षाही लक्ष्मीदेवी मोठी, लक्ष्मीपेक्षाही भगवंत मोठा, भगवंताच्या समान आणि त्याच्यापेक्षाही मोठा कुणीच नाही जगामध्ये. अशा प्रकारे एक एक करत हे तारतम्य पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर मोक्ष सुखासाठी भक्ती ही साधन मानलेलं आहे. आणि त्यानंतर अक्षादित तृतीयम प्रत्यक्ष अनुमान आगम हे प्रमाण आहेत. त्यामध्ये सुद्धा वेद हे एकच असं आहे की ज्याच्यातून आपल्याला भगवंत कळतो. म्हणून वेदरूपी जे काही शास्त्र आहे त्याच्यातून आपण भगवंताला पाहायला पाहिजे, त्याचं चिंतन करायला पाहिजे. त्यानंतर पुन्हा एकदा आचार्य बद्रिकाश्रमाला गेले. आणि बद्रिकाश्रमाला जाण्याचा तो दिवस होता, त्याच दिवसाला मध्वनवमी असं म्हटलेलं आहे. याच संदर्भामध्ये अनेक कार्य आचार्यांनी केलेले आहेत. म्हणजे आश्रम घेतल्यापासून किंवा त्यांनी अवतार घेतल्यापासून बद्रिकाश्रमाला जाऊपर्यंत अनेक कार्य आचार्यांनी केलेले आहेत. त्या सगळ्यांचा उल्लेख करणं किती केलं तरी संपत नाही. असे अनेक कार्य आचार्यांनी केलेले आहेत. विष्णू सहस्रनामाचा अनेक अर्थ आचार्यांनी सांगितले. एकदा लोकांनी विचारले की विष्णू सहस्रनामाला 1000 अर्थ आहेत, तुम्ही सांगू शकता का? म्हटलं आचार्य हो म्हटले. सांगा म्हटले. मी जर सांगायचं असेल तर तुम्ही पुन्हा मी सांगितलेला अर्थ तुम्ही सांगायला पाहिजे म्हणून सांगितल्यावर हो म्हटले लोक. त्या सगळ्या लोकांनी एक जणी एक अर्थ आपण लिहून घेऊन आचार्यांना पुन्हा सांगूया म्हणून ठरवले. आणि आचार्याने जेव्हा 1000 अर्थ, एका शब्दाला 1000 अर्थ सांगितले तर त्यामधला 1 किंवा 2 अर्थ तिथले लोक सांगू शकले. त्याच्या पलीकडं तिथले लोक अर्थ सांगू शकले नाहीत. त्यामुळे असे एका शब्दाला 1000 अर्थ सांगणारे श्रीमद आचार्य किती भगवंताबद्दल ज्ञान त्यांना होतं हे याच्यावरून आपल्याला कळून येतं. यावदर्थशतकं न विशंकः संततोक्तिकृत पूरयदेशः वर्णितावदृती दुर्बलचित्ताः तावदाकुलहृदो ह्यभवंस्ते. शेवटी सगळे लोक शरण आले आणि त्यांना नमस्कार केले, आमच्याकडून काय सांगणं होणार नाही म्हणून. अशा प्रकारे पुन्हा त्यांना सगळ्यांना आचार्य अनुग्रह करतात. आणि अशा प्रकारे अनेक कार्य आचार्य आपल्याला करून दाखवले आहेत. मध्वनवमीला बद्रिकाश्रमाला जाताना आचार्यांनी सर्व लोकांना आणखीन काही गोष्टी उपदेश केलेल्या आहेत.
वाळूमध्ये जाताना लिहून गेले आचार्य. काय लिहिले आचार्य म्हणजे न महादेव समो देवो न च मध्व समो गुरुः न तद्वाक्य समम शास्त्रम न च तस्य समपुमान. माधवासारखा भगवंतासारखा समान किंवा उत्तम असणारा देवता दुसरा कुणीही नाही. मध्वाचार्यांसारखा समान गुरु या जगामध्ये नाही. त्यानंतर न तद्वाक्य समम शास्त्रम. या आत्तापर्यंत मी सांगितलेलं जे वाक्य आहे आचार्याने सांगितलं त्या वाक्यासारखं समान वाक्य दुसरे जगामध्ये दुसरं शास्त्र जगामध्ये नाही. आचार्याने सांगितलेलं शास्त्रच उत्तम शास्त्र आहे. न च तस्य समपुमान. त्यामुळे भगवंताला समान असणारा व्यक्ती किंवा जीव जगामध्ये नाही. मध्वाचार्यांसारखा गुरु जगामध्ये नाही. आणि मध्वाचार्याने केलेलं शास्त्र हे उत्तम शास्त्र आहे. हे आपण आज समजून घ्यायला पाहिजे. अशा प्रकारे या मध्वनवमीच्या संदर्भामध्ये एक 2 शब्द आपण समजून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि जे मी काही सांगितलेलं आहे ते सर्व काही आमच्या गुरूंच्या अनुग्रहामुळे मी सांगितलं आहे. यात जर काय चुकलं असेल तर ते माझं आहे. जे काही योग्य आहे ते सर्व काही आमच्या गुरूंचं आहे म्हणून सांगून हे 2 शब्द, एक 2 वाक्पुष्प त्यांच्या चरणी अर्पण करतो. गुरूंच्या चरणी. गुरुमध्व अंतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे नमः. हरे नमः. हरे